नवी मुंबईमधील भाजपचे नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद हा ताजा आहे आणि असं असताना नवी मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे। नवी मुंबईमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री तसंच सिडकोचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं, मात्र शिंदेंना अनावधानानं निमंत्रण द्यायचे राहून गेलंय की मुद्दाम निमंत्रण दिलं नाही या संदर्भामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याच मुद्द्यावरून आता महायुतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद नव्यानं रंगण्याची शक्यता आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, जसा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद एकीकडे ताजा आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे। अर्थातच असा प्रश्न विचारला जातोय, अनावधानाने हे झालेलं आहे की मुद्दाम हे करण्यात आलंय? आता याबद्दल अजूनही सिडको प्रशासन किंवा जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन आहे त्यांच्याकडून काही आपल्याला सांगण्यात आलेलं नाहीये। ते देखील या संदर्भात माहिती घेत आहेत। पण सध्या एकूणच माहिती जी आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार आज केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं। दुसरीकडे ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे त्यांना हे निमंत्रण होतं, मात्र एकनाथ शिंदे यांना हे निमंत्रण नव्हतं। खरं म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा ज्या सिडकोने हे बांधलेलं आहे ती सिडको देखील शिवसेनेच्याच खात्यामध्ये आहे, शिवसेनेच्या वाट्याला आहे। पण तरी देखील किंवा त्या विमानतळाचं कामकाज देखील ज्यावेळी वेळोवेळी वेगवेगळ्या टेस्ट झाल्या किंवा लँडिंग झालं पहिल्या विमानाचं, अशा सगळ्या प्रसंगी खरं म्हणजे विमानतळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं। मात्र आज जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम झाला त्याला शिंदेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये असं समजून येत आहे। आणि हा जो वाद आहे त्या वादामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यामध्ये कलगीतुरा होतोय का हे बघणं महत्वाचं आहे। कुठे ना कुठे एक सुप्त चढाओढ या दोन पक्षांमध्ये आहे का, त्यांच्या पक्षश्रेष्ठींमध्ये आहे का, हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। कारण की या सगळ्या वादाचे जे मूळ आहे ते याच सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं देखील सांगण्यात येत आहे। अगदी अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।